आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. प्रसारित करत आहोत क्रीडांगण कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, प्रत्येक व्यक्तीमध्ये एक खेळाडू दडलेला असतो. मग तो कोणत्या प्रकारचे खेळ खेळतो हे शोधण्याचं काम एक प्रशिक्षकच करू शकतो. प्रशिक्षकांच्या नजरेतून असे कोणतेच खेळ सुटत नाहीत आणि मग बरोबर अशा खेळाडूंना गाठून त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. त्यांच्या करू शकतो. प्रशिक्षकांच्या नजरेतून असे कोणतेच खेळ सुटत नाहीत. या खेळामधील आणखी काही बारकावे, खेळाडूंचा आनंद टिकून राहावा यासाठी केले जाणारे वेगळे काही प्रयत्न, त्याचप्रमाणे अगदी हातातोंडाशी आलेला घास जेव्हा निघून जातोय असं वाटत असतं त्याच वेळी त्यांच्या पाठीवर प्रोत्साहनाचा हात ठेवून अधिक बळ निर्माण करून देण्यासाठी केले जाणारे विशेष प्रयत्न, या आणि अशा बऱ्याच गोष्टी आता आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तेव्हा श्रोते हो, लगेचच सुरू करूया ऍथलेटिक्स आणि सायकलिंग प्रशिक्षक प्रशांत बामणे यांच्या प्रेरणासाठी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. की आम्ही खेळाडूंची निवड करण्यासाठी शाळांना जाऊन भेटी देतो, शिक्षकांशी बोलतो. पण मग असे शाळेमध्ये पण आता क्रीडा शिक्षक असतातच, हो ना? आणि तुमच्याकडे पण पुन्हा मुलं पाठवायची म्हटल्यानंतर शाळांमधून तुम्हाला सपोर्ट मिळत गेला? ऍथलेटिक्सला दोन्ही असतात, एक फेडरेशनच्या स्पर्धा असतात आणि स्कूल गेमच्या असतात. त्या फेडरेशनच्या ज्या गेम असतात ना, ते आम्ही संस्थेमार्फत मुलांना खेळवतो. आणि शालेय जे गेम असतात ना, ते मुलं शाळेच्या मार्फत खेळतात. अच्छा. त्याला कुठल्याही शिक्षकांचा काही प्रॉब्लेम नसतो. म्हणजे शाळेमार्फत भरवल्या जाणाऱ्या स्पर्धा वेगळ्या आणि संस्थेमार्फत भरवल्या जाणाऱ्या स्पर्धा वेगळ्या. जिल्हा परिषदेच्या जर शाळा जर बघितल्या ना, ऍथलेटिक्स खेळामध्ये आपल्याच क्लबची मुलं जास्त नाव मिळवतात. वा, खूप सुंदर. आता तुम्ही जसं म्हणालात की खेळाडूंची निवड आम्ही करतो, मग आता त्या शाळेमधून येणारी मुलं खूप लांब लांबून येणारी असतात, त्यांची ठिकाणं सगळे वेगळे वेगळे असतात. पण मग ती बामणोळीच्या आसपासच्या गावातलीच असतात की खूप लांबून पण येणारी काही तुमच्याकडे मुलं आहेत? आमचं मूळ प्रॅक्टिस आहे नवकृष्णवाली स्कूल, कुपवाड हे मैदान आहे. तिथं आमचे मित्र आहेत, विनायक जोशी सर आहेत. अच्छा. म्हणजे ते आम्हाला कायम प्रवीण शेठ लोंकाड आहेत, त्यांनी आम्हाला ते मैदान मोफत वापरायला देतात. म्हणजे मुलांना त्यांचं पण आमच्यावर उपकारच आहे म्हणायचे, जोशी सरांचं, लोंकाड साहेबांचं. कारण आज जिल्ह्यात बघायला गेलं तर मोठं मैदान कुठलंच नाही आणि एकच असं संकुल आहे नवकृष्णवाली, की तिथं सर्व खेळ खेळले जातात आणि सगळं आहे तिथं, सगळ्या सुविधा आहेत आणि निःशुल्क सेवा त्या शाळेची आहे. त्यामुळे आम्ही तिथं चालू. आणि ते क्रीडांगण असं आहे की जवळ कानवाडी जवळ पडते, मानमोडी जवळ पडते, कुपवाड जवळ पडते, बामणी जवळ पडते, सेंटर आहे. त्यामुळे मुलं सकाळी 6 वाजता प्रॅक्टिस असते, सकाळी 5:45 वाजता जर घरातून निघाली तर ती तिथं टायमात पोहोचू शकतात. मी या माध्यमातून मी विनायक जोशी सर आणि लोंकड साहेब यांचं मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली क्रीडांगणासाठी. बरोबर, अगदी खरं आहे हे तुमचं म्हणणं. आणि तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे या मुलांना घडवतायत, असे खेळाडू चमकतायत तुमचे, अगदी नॅशनल लेवल पर्यंत मेडल घेऊन येत आहेत. त्यामुळं उत्साहाने मदत करायला पुढे येत आहेत अशी माणसं. जेव्हा तुम्ही बास्केटबॉल, बेसबॉल किंवा क्रिकेट सारखे खेळ खेळत होतात, मग ऍथलेटिक्स कडे तुम्ही कसे काय वळलात? असं कधी वाटलं तुम्हाला की आपण ऍथलेटिक्स मध्ये मुलं तयार करू? मी क्रॉस कंट्री करतच होतो पहिल्यांदा, पण पोलीस भरती करत असताना पोलीस भरतीला इव्हेंटच ऍथलेटिक्सची होती. लांबडी होती, गोळाफेक होती, 100 मीटर होतं. ऍथलेटिक्स मध्ये किती इव्हेंट्स असतात? ऍथलेटिक्स मध्ये भरपूर इव्हेंट असतात, लांबडी पासून 100 मीटर, 400 मीटर, हार्डल्स असतात, भरपूर गेम असतात. त्यामुळं पोलीस भरतीला जो गेम होता तो ऍथलेटिक्सच होता. सुरुवातच माझी मुलं 100 मीटर रनिंग असं जिल्हा पातळीवर नंबर मिळवायला आलेत. नंतर स्टेटला एक वेळ अशी होती की मी 6 ते 12 वर्षाची मुलं छोटी 30 मुलांची राज्य पातळीवर निवड झाली होती पुण्याला ऍथलेटिक्सच्या स्पर्धेला. आणि ज्या मुलाने मी एकटाच रेल्वेने घेऊन गेलो होतो. अजूनपर्यंत पालक कुठली स्पर्धेला
की माझा मुलगा काय करतोय, कुठे नंबर मारते, अजून पण बघायला येत नाहीत. तुम्ही वैयक्तिक जातो. म्हणजे परिस्थितीच अशी आहे की पालकांची की कामाला नाही गेलं, दिवसाची 400 रुपये 500 रुपये हजेरी बोलवणार आणि इकडे मुलांचा येण्या जाण्याचा खर्च निवडणार. तर विश्वास आहे की हा माणूस घेऊन जातोय आणि घेऊन आणून सोडते. बरोबर. याच्या व्यतिरिक्त असा आनंद नाही. आता शेतीमध्ये जर एका मुलग्याने जिल्ह्यात जर नंबर मारला तर एवढं त्याचे कौतुक करतील, पण ग्रामीण भागात पालकांना काय ते कळत नाही. तरी पण आम्ही सोशल मीडिया आता इंस्टाग्राम मला तरी मी कुठं जर नंबर भेटला, पोलीस भरती झाला की बॅनर लावतो गावात 2-3 ठिकाणी. बाजार असले की पालक मागतात हा माझा मुलगा. एक तेवढाच आनंद त्यांना. हे एवढंच आहे की पालकांपर्यंत खेळ पोहोचवणे गरजेचं आहे. आता सोशल मीडिया खूप ओघात आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बऱ्याच ठिकाणापर्यंत पोहोचतो, अगदी देशाच्या बाहेर सुद्धा जातो आपण. पण जेव्हा सोशल मीडिया इतका प्रचलित नव्हता किंवा प्रसिद्ध नव्हता, त्यावेळेपासून तुम्ही काम करता या खेळासाठी, तर त्यावेळेला तुम्हाला आलेले अनुभव कसे होते? आता पटापट सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध? मला अनुभव म्हणजे माझे मित्र आहे बाळासाहेब मळमे, पत्रकार आहेत ते, निर्भीड पत्रकार म्हणायचे त्यांना. की मी जिल्ह्यात जरी पोरांचा नंबर मारला तर मला फोन करून सांगायचे की तुझी बातमी तर लावायची आपल्याला पेपरला, आणि पेपरला आता फुल मोठी बातमी लावणार त्यांनी. म्हणजे खरोखर संस्था उभारणं त्यांचा फार मोठा हातभार आहे म्हणायला. आता सोशल मीडिया झालोय. आता आहेत मित्र आमचे, ते पण करतात. पण ते त्या टायमाला बाळासाहेब मळमेंनी फार उचलून धरलं, म्हणजे स्पोर्ट्स साठी. आणि पेपरला सारख्या बातम्या आल्यात ना, लोकांना पण कळायला लागले की हा हे तर काय तर हाय, हा व्यक्ती काय तर करायला लागलाय, हे लोकांच्या लक्षात आलं त्या टायमाला. बरोबर. आता जसं तुम्ही सांगितलं की सोशल मीडिया नव्हता, पण मित्र असतात आणि आपण म्हणजे म्हणतो ना की मित्रांचं भांडार जे असतं ते कधी संपत नाही आणि ते कुठं ना कुठं आपल्याला उपयोगी पडतच असतं. पण मला आता थोडंसं पाठीमागं जाऊन असं विचारायचं की तुम्ही सुरुवातीपासून पोलीस भरतीसाठी ट्राय करत होतात आणि खेळासाठी मुलांना घडवायचं पण काम तुमचं सुरू होतं. पण मग तुम्ही पोलीस भरतीसाठी पुन्हा ट्राय करणं सोडून दिलं की ही मुलं यायला लागली म्हणून तुमचं ते राहून गेलं? नेमकं काय घडलं? पहिल्यांदा पोलीस भरती अशी होती की त्या टायमाला बाहेर जर असलं तर एक वर्षभर लागायची भरतीला. आता कसं आहे, पोलीस भरती झाली की 8 दिवसात निकाल लागतो. म्हणजे मी माझं पायाचं ऑपरेशन झालं त्यामुळे भरतीचा नाद सोडला होता. पण मी याच्या अगोदर पोलीस भरती दिलं होतं मुंबईला भायखळा जेल पोलिसला. आणि माझं टायपिंग वर झालं होतं. पुण्याला गजनसनाला लिपिक पदाचे पण दिलं होतं. मुलाखत वगैरे सगळी झाली होती त्या टायमाला. आणि हे भूमी अभिलेख आमचं खाते आहे तर शिपाई पदासाठी पोस्ट साठी गेलो होतो. म्हणजे अशी वेळ आली होती ना मला की मी होतो माझ्या आयुष्यात की माझं सगळं संपलंय, असं काम पण जास्त होणार नाही असं वाटत होतं की संपलंय. आणि खरोखर देव चांगलं करण्याच्या कधी पण पाठीशी राहतो. मी 20 मुलं भरती केलो पोलीस भरती, त्यांना भाकरी दिलो, तेव्हा देवाने मला चांगली भाकरी दिली आणि मला ऍट अ टाइम 3 ऑर्डर आल्या नोकरीसाठी. म्हणजे ज्या 3 ठिकाणी तुम्ही ट्राय केला होता त्या 3 ठिकाणाहून तुम्हाला ऑर्डर आल्या आणि एका टायमात एका महिन्यात आल्या. सगळ्यांचा चॉईस, माझा पण चॉईस पुणे नगर रचना लिपिक पदाची होती. पण अशी परिस्थिती उद्भवली की मुलं अक्षरशः रडत होती की आज एवढा $1 उभा केला आणि मला मुलं भाई म्हणतात, भाई म्हणून असं हे करतात. सर वगैरे कोण काय म्हणत नाही, मला भाईच म्हणतात सगळं. आणि अक्षरशः मुलं एक तर मुलगी जेवलीच नव्हती 2 दिवस. पालक घेऊन अक्षरशः पाया पडाले की तू इथनं सोडून जाऊ नकोस, आमच्या मुलांचं भविष्य तुझ्या हातात आहे. मग मी मागचा पुढचा कायच विचार केला नाही. शिपाई तर शिपाईच्याच पोस्टवर काम करूया, पण सांगलीतच काम करूया म्हणलो. जिल्ह्यात जत वगैरे असते पण माझ्या नशिबाने मला इथंच मिळालं, म्हणजे सांगलीतच मिळालं आणि मी हे करू शकलो शक्य. अरे वा, खूपच सुंदर. म्हणजे मुलांना इतकं घडवणं सोपं नाहीये आणि आज मुलं आपल्यासाठी रडतायत म्हणल्यानंतर आपण नक्कीच काहीतरी अचीव्ह केलंय असं वाटतं. आणि तुम्ही एक चांगली नोकरी सोडायला लागली तर लागली, पण ह्या मुलांसाठी आपण झटायचं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तुम्ही आज इथे आहात. आणि म्हणून आज आम्हाला एक प्रशिक्षक म्हणून तुम्ही लाभलेले आहात. तर तुमच्या संस्थेमध्ये फक्त मुलंच असतात की मुली पण असतात किंवा लग्न झालेल्या स्त्रिया म्हणा किंवा घरी आहेत अशाही, म्हणजे काय नेमकी तुमची प्रोसेस असते संस्थेमध्ये? सध्या मॅडम माझ्याकडे कमीत कमी 125 मुली आहेत. मुली म्हणजे त्या मुलीमध्ये लग्न झालेल्या एक 10-12 मुली असतील, जी मुलं आहेत त्यांना 1-2 तण. मॅडम मला एक सांगायला मला स्वतःवर अभिमान वाटतंय की अशी परिस्थिती की गावातल्याच 1-2 मुली होत्या की लग्नानंतर मुलं झाल्यावर त्यांचे मिस्टर वारले होते, विधवा होत्या. म्हणजे शिकल्या होत्या त्या 12पैकी 12वी पास. आणि त्या
इकडे माहेरच होत्या आणि त्या एमआरसीत कामात होत्या. मग मी 2-3 वेळा बघितलं. मी त्यांना म्हणलो शिकलाय तुम्ही पोलीस भरतीला का ट्राय करत नाही, नोकरी बघून करा म्हणलं. मी पण केलंय म्हणलो करा. आणि त्यांनी उत्तरलेत आणि खरोखर त्याला यश आलं की एका वर्षात त्या मुली आज पोलीस भरती झाल्यात. दोघी पण पोलीस भरती झाल्यात. सुंदर. म्हणजे आज त्यांचं घर उभा राहिलं, ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे मला. म्हणजे अशी परिस्थिती त्यांच्यावर होती की डोळ्यानं बघितली होती परिस्थिती त्यांची. आज जर त्यांना नोकरी नसती आज त्यांचं असं शिंद राहिलं असतं. एमआरसी तोकडा पगारावर त्यांचं चाललंच नसतं. आज मुलं होती त्यांना. आज त्यांची मुलं माझ्या मुलांपेक्षा चांगल्या शाळेमध्ये शिक्षणाला आहेत. त्या गोष्टीचा अभिमान आहे. खरंच म्हणजे तुम्ही एक शब्द टाकलात आणि त्यांच्या मनामध्ये असणारी इच्छा जागृत केलीत आणि म्हणून त्या आज हे करू शकल्या. खरं तर तुमचं अभिनंदन आहे खरं त्यासाठी सर. धन्यवाद. तुम्ही आता भूमी अभिलेख विभागामध्ये सांगलीतच आपल्या शिपाई म्हणून काम करत आहात. मग तिथला पदभार सांभाळत असताना तिथलं कामाचं स्वरूप सगळं वेगळं आहे, ते सांभाळत असताना ह्या खेळासाठी तुम्ही वेळ कसा देता किंवा इकडचं व्याप कसा सांभाळता तुम्ही? म्हणून सकाळी 5 वाजल्यापासून माझं प्रॅक्टिसचं शेड्यूल चालू असते. सकाळी 5 ते सकाळी 8:30 पर्यंत प्रॅक्टिस चालू असते. मी शिपाई असल्यामुळे मला 9 वाजता ऑफिस उघडा जायला लागतं. हा म्हणूनच म्हणलं, कारण सुरुवातच तुमच्यापासून असते. मी मॅडम माझ्या कुटुंबाचा आभार आहे की मी अजूनपर्यंत माझ्या मिसेसला का मुलांना असे 4-5 दिवस कुठेच फिरायला घेऊन गेलो नाही. पैसा असून म्हणजे का कायम स्पर्धा पोलीस भरती कंटिन्यू चालत असते. आणि थोडं जर असं दुर्लक्ष झालं की मुलांचं नुकसान होतात. म्हणजे ते त्यांना दाबून करून घ्यावंच लागते. तिथून ऑफिसला गेलो की संध्याकाळी 6 वाजता सुटलो की डायरेक्ट ग्राउंडवर असते. लाईटची व्यवस्था आहे ग्राउंडवर. संध्याकाळची लहान मुलं असतात प्रॅक्टिसला. त्यांची सकाळची शाळा असते ना 7 ते 12, ती 4 वर्षापासून 12 वर्षाची मुलं असतात. जवळजवळ 60-70 मुलं असतात, लहान मुलं असतात प्रॅक्टिसला. त्यांचं प्रॅक्टिस घ्यायचं आणि मग काय असेल ते स्वतःच्या घरी. मग तुमच्या ऑफिसच्या वेळा आता तुम्ही ऑफिस उघडायला जाता तसं तुम्ही ऑफिस बंद करायला पण जावं लागत असेल ना. मग तुमचे अधिकारी, तुम्ही मगाशी बोलता बोललेलात की आमचे अधिकारी लोक रात्री 10 पर्यंत थांबतात. तेच सांगतो मॅडम की माझं नशीब चांगलं आहे की मला खातं चांगलं मिळालं आणि माझी अधिकारी कर्मचारी आहेत की नाही तुझा आम्ही बघतो, आम्ही ऑफिस सांभाळतो, आम्ही बंद करतो काय असेल ते. त्यामुळे मी आज खरोखर संस्था माझी उभी आहे ती माझ्या भूमी अभिलेख डिपार्टमेंटच्या जीवावरच उभी आहे. कारण जर मी दुसऱ्या खात्यात कुठल्या तर असतो तर तिथं मला असं वाटत नाही की एवढं शक्य झालं असतं. बरोबर, अगदीच. पोलीस भरती जर झाला असतो मी 2000 मला वाटते 7ला वेटिंगला होतो 1 नंबरला. पोलीस भरती झाला असतो माझं चांगलं झालं असतं, पण आज संस्था उभी राहिली नसती. हे मात्र नक्की. मला असं वाटलं की आज मी कधी तर असं बसलो ना असं वाटतंय की मी त्या टायमाला, कारण माझ्या बरोबर जी प्रॅक्टिस करणारी मुलं होती मी बघतोय माहितीत असतात. आज मी ह्यांच्या बरोबर इथं असतो तर आज ही बाकीची पिढी घडली नसते. आज जी मुलं आता आहेत, आज कमीत कमी मॅडम एक स्वतःला अभिमान आहे की आज 230 मुलांना भाकरी दिली मी, त्यांच्या आयुष्याचं कल्याण केलंय. बरोबर, त्या गोष्टीचा अभिमान आहे. मी अजून 4-चाकी गाडी घेऊ शकलो नाही, पण आज ती मुलं 4-चाकी गाडीमध्ये फिरतात. आज स्वतःचं घर बांधलं त्यांनी स्वतः जेव्हा. मुलींनी त्यांच्या आई वडिलांसाठी घर स्वतः बांधून दिल्या. अशी मुली आहेत की त्यांना पालकच नाहीत, म्हणजे वडील मारल्यात, अशा घरच्या परिस्थिती अशा मुली पण आपल्या इथे भरती झाल्यात. त्यांचं जे सुख बघायला मिळतं ना त्यासारखं समाधान, असं बरं वाटतं चांगलं झालं यांचं, ते जीवाला समाधान आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही खूप सुंदर पिढी घडवायला लागलाय. आतापर्यंत घडवलेली आहेच आणि इथून पुढची पण पिढी घडवताय. कारण आता आपण असं म्हणतो ना की समाज भरकटायला लागलाय, पिढी वाया जायला लागलीय, म्हणजे सोशल मीडियाच्या इतकी आहारी जायला लागलीय की त्यांना त्यातून बाहेर काढणं सुद्धा मुश्किल झालंय. अशा या परिस्थितीमध्ये तुम्ही घट्ट पाय रोवून उभे राहिलेले आहात आणि मुलांना खेचून आणताय खेळाकडं. आणि अशा मुलांची पिढी तुम्ही घडवायला लागला, हे खरंच खूप कौतुकास्पद काम आहे सर तुमचं. आता तुमच्या हाताखालून ऍथलेटिक्स मध्ये म्हणा किंवा सायकलिंग मध्ये म्हणा खूप विद्यार्थी घडलेले आहेत, पण एक सुरुवातीचा एखादा प्रसंग जर तुम्हाला आठवत असेल ऍथलेटिक्स मध्ये विद्यार्थी नॅशनल लेव्हलला घेऊन जात असताना तसा एखादा किस्सा असेल तर सांगा ना आपल्या श्रोत्यांना. मी मुलांना मेडल मिळवून दिली सोडा, म्हणजे बाहेरच्या मुलांना मी स्वतः हे करून. मला खरा आनंद जेव्हा झाला ना माझ्या मुलगीला नॅशनल मेडल मिळालं. तुमच्या माझ्या मुलगीला आज ती नॅशनल मिळालं. म्हणजे असे होते की स्पर्धा सुटल्यानंतर असा बंच होता एक 50 मुलींचा. त्या 50 मुलींच्या बंच मध्ये माझी मुलगी पडली होती. म्हणजे पडली होती ती स्टेटला सेकंड बसला, पण नॅशनलला ती पडली होती. आणि मी कमीत कमी 4 किलोमीटर लांब थांबलो होतो रेस बघायला, म्हणजे येणाऱ्या सुटणाऱ्या मुलींना बघायला. आणि त्या घळक्यामध्ये माझी मुलगीच मला दिसत नव्हती. मी अक्षरशः कोसळून पडलो होतो की माझी मुलगी दिसेना म्हणून. आणि आज फोडून आली होती ती आणि मला बघितली, माझ्या डोळ्यात पाणी बघितलं आणि तिच्यावर डोळ्यात पाणी होतं.
पण मग त्यावेळेला तिला सपोर्ट करणं किंवा त्यावेळेला तिला आपण पुढे नेणं हे गरजेचं होतं ना. हे असे भाऊक प्रसंग खूप आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. एक प्रशिक्षक म्हणून आपण ज्या वेळेला घडवत असतो मुलांना त्यावेळेला सुद्धा, आणि एक वडील म्हणून आपल्या मुलांसाठी ज्यावेळेला आपण उभे असतो प्रशिक्षक म्हणून त्यावेळेला सुद्धा असं मनाला वाटायचं की आपण दुसऱ्या मुलांसाठी केलंय पण आपल्या मुलांसाठी काय नाही, असं टोचत होतं मला सारखं. पण ती रेस जेव्हा फिनिश रेस होती मी असं सोडली होती की माझी मुलगी हारली म्हणून, पण मुलगी माझ्या डोळ्यात पाणी बघितलं होतं. मग ती मला नंतर सांगितली तुमच्या डोळ्यात पाणी बघितलं होतं. आणि जेव्हा रेस फिनिश आली कमीत कमी 200 मीटर अंतर राहिलं असेल त्या टायमाला त्या उन्हाच्या ह्याच्यामध्ये किट दिसत होतं, महाराष्ट्राचं किट. तिनं महाराष्ट्राचं किट म्हणजे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत होती ती. ते केसरी रंगाचं किट दिसत होतं. तेव्हा माझ्या अंगावर असं काटा आला होता की आहे मुलगी आहे आपल्या नंबर मध्ये. आणि शेवटच्या फिनिश मध्ये तिचा भारतात 3रा नंबर बसला. माझ्या आयुष्यात सगळ्यात सुखर गोष्ट आहे ती. म्हणजे मी आयुष्यभर केलेल्या माझ्या कष्टाला फळ मिळालंय ते. बरोबर. कसं आहे, आपण आतापर्यंत आपल्याच मुलांना प्रोत्साहन देत आलो, पण कुठेतरी कमी पडलो असं तुम्हाला जी सल टोचत होती ती तुमच्या कदाचित अश्रूंमुळे तिला त्याच्यातून जिद्द मिळाली असेल. तिला असं वाटलं असेल की नाही आपण हे केलं पाहिजे. म्हणजे नुसतं तोंडी प्रोत्साहन देण्यापेक्षा जे मनातून दिसतं किंवा चेहऱ्यावरून जे भाव आपल्या उमटत असतात त्याच्यातून तुमच्या मुलीला ते कळलं आणि तिनं ते करून दाखवलं. खरं तर म्हणजे तिची सुद्धा जिद्दच म्हणायला पाहिजे. असं म्हणतात ना, वडिलांच्यातले गुण तिच्यामध्ये उतरलेत आणि ते तुम्हाला दिसले नक्कीच. जसं आता ह्या तुम्ही विद्यार्थ्यांना घडवता प्रत्येक खेळामध्ये, तसं ऍथलेटिक्स मध्ये तुम्ही कोणकोणती खेळांमधून नॅशनल पदकं घेतलेली आहेत? नॅशनलला भालापैकी नॅशनल सहभाग आहे. अच्छा. आणि पेंटाथलॉन वगैरे नॅशनल सायकलिंगला नॅशनल मिळाले जास्त करून मुलांना. मग तुमची जी मुलगी आहे ती ऍथलेटिक्स मध्ये पण करते. ती तिला पहिले मेडल वयाच्या 6 वर्षी राज्य पातळी मिळालं होतं. कोचिंग तुम्हीच केलं होतं कोचिंग. वयाच्या 6व्या वर्षी तिनं राज्यात 3रा नंबर. मिळाला होता. नंतर वयाच्या 8व्या वर्षी महाराष्ट्राचे उत्तम खेळाडू म्हणून तिला पुरस्कार मिळाला. पायात पॉवर वाढत असते आणि त्याच्यावर आम्ही असं ऐकलं 7-8 मेडल येत आम्हाला. बरोबर, तुम्ही बोललात मग असेच. रसिक हो, खेळाडूंना मनसोक्त व्यायाम करता यावा, अगदी मन भरेपर्यंत खेळता यावं यासाठी गरज असते ती क्रीडांगणाची. असं क्रीडांगण लाभलं की मग उत्तम खेळाडू घडतोच घडतो. प्रत्येक खेळाडू मध्ये असलेला स्पार्क ओळखून त्यांना जर विश्वास मिळवून दिला तर प्रत्येक विद्यार्थी देखील त्यांच्या विश्वासाला खरा उतरतो. समाज माध्यमातून कौतुकाची थाप पडू लागते जेव्हा विद्यार्थ्यांकडून आपल्या प्रशिक्षकांबद्दल आपल्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी पोचपावती मिळते. तेव्हा खऱ्या अर्थानं प्रशिक्षकांना खूप आनंद होत असतो, समाधान मिळत असतं. प्रत्येकामध्ये जिद्द असते. हीच जिद्द ओळखून त्यांना सांभाळून घेतच खेळाला प्रोत्साहन देत राहणं, त्याचवेळी अभ्यासालाही तितकंच महत्व प्राप्त करून देणं ही खरं तर प्रशिक्षकांसाठी तारेवरची कसरतच असते. शारीरिक मानसिक ताकद वाढवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे व्यायाम घेणं हे क्रमप्राप्त असतं. या आणि अशा बऱ्याच गोष्टी आत्ताच आपण जाणून घेतल्या ऍथलेटिक्स आणि सायकलिंग प्रशिक्षक प्रशांत बामणे यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली होती प्रेरणा साठे यांनी. आज यांच्या मुलाखतीचा 2रा भाग आपण ऐकलात. श्रोते हो, अजूनही खेळाविषयीची खूप माहिती जाणून घ्यायची बाकी आहे, पण घड्याळ आपल्याला वेगळंच काही सांगतंय. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली असंच तर म्हणत नसेल ना? अगदी बरोबर, आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली. तेव्हा क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये आज थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोतच. या खेळाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढच्या क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये.
तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मला प्रेरणा साठेला आता निरोप द्या. नमस्कार.